झी 24 तास एक पाऊल पुढे। तर राज ठाकरेंच्या नव्या आश्वासनांबद्दल नाशिककरांना काय वाटतंय जाणून घेऊया। राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये केलेल्या आजच्या भेटीमध्ये नाशिकचं स्वप्न हे पूर्ण होणारच असं आश्वासन दिलंय। नाशिककरांना याबाबत काय वाटतंय आपण जाणून घेऊया। आपल्याला काय वाटतंय की जे काही स्वप्न नाशिककरांचं दाखवलं होतं ते पूर्ण होतंय असं आपल्याला वाटतंय? हे खरं तर एखाद्या शहराचा विकास हा एका दिवसात किंवा 2 दिवसात होण्यासारखा नाही किंवा आपण पंचवार्षिक योजना म्हणतो ना, 5 वर्ष देतो एखाद्या कोणत्याही सत्तेला किंवा कोणत्याही पक्षाला सत्ता देताना, तर 5 वर्ष वाट बघायला पाहिजे असं मला वाटतं साधारणतः। आणि कदाचित होऊ शकतो, कदाचित नाही होऊ शकत। त्यांनी मतं मांडली आहेत तर ते करून दाखवतील असं आम्ही अपेक्षा करतो। गेल्या 2.5 वर्षामध्ये जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा तो झालेला नाही, पण आज जर त्यांनी आश्वासन दिलं असेल तर मी अशी आशा बाळगते की हा विकास होईल। आणि नुसता नाशिक शहरापुरता हा विकास मर्यादित न ठेवता त्यांनी उद्योगधंद्याच्या दृष्टीने काहीतरी नाशिकमध्ये घडवलं पाहिजे। क्रांती जी मुंबईमध्ये जी आपल्याला दिसते त्या प्रमाणात नाशिकमध्ये ही क्रांती झालेली नाही असं मला वाटतं। तर नुसतं नाशिकचे रस्ते, नाशिकचं शहर, नाशिकची पाणवेल हे असं न करता त्यांनी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ग्रोथ दाखवली पाहिजे। आपल्याला काय वाटतं एकूणच मनसेच्या या कारभाराबद्दल? मागे राज ठाकरेंनी सरांनी सांगितल्याप्रमाणे की नाशिकचा विकास होईल, म्हणजे आत्ताशी त्यांच्या म्हणजे महापौराची नियुक्ती होऊन 1 वर्ष झालेले, मग त्यानुसार ते आता म्हणजे तरुणांसाठी काही नवीन कॉलेजेस किंवा उच्च महाविद्यालय नाशिकमध्ये त्याची सोय करतील अशी आशा आहे त्यांना। आत्ताच कुठे ते आलेत, एक नवीन पक्ष धडाडीचं नेतृत्व त्यांना लाभलेलं आहे, तर कुठलीही गोष्ट साकार करण्याला थोडा वेळ लागेलच। त्यामुळे वाटतं की 5 वर्षात ते काहीतरी नक्कीच करून दाखवतील। अजूनही नाशिककरांनी अपेक्षा या सोडलेल्या नाहीत। नक्कीच मनसे नाशिकचा विकास करेल असंच या नाशिककरांना आजही वाटतंय। अपेक्षा करूया की राज ठाकरेंच्या आणि नाशिककरांच्या स्वप्नातलं नाशिक लवकरच साकारलं जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।